या ठिकाणी गेली अनेक वर्ष या जी ही कामगार आहेत ही शासकीय धान्य गोदामात काम करतात आणि यांचं काम मूळतः त्या ठिकाणी हे होतं की जे गोदाममध्ये काम आहे ते काम स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत पोहोच करणे। आणि आता त्या ठिकाणी सरकारने त्याच्यामध्ये एक धोरण असं आणलेलं आहे की सरकार त्या ठिकाणी ही थेट वाहतूक करत आहे की जी FCIच्या गोडाऊन डायरेक्ट रास्त दुकानदारापर्यंत ती करायची आहे। आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गेले महाराष्ट्रातील जेवढे गोदाम आहेत त्याच्यामधील 10,000 कामगारावर त्या ठिकाणी बेकारीची कुऱ्हाड येणार आहे। आणि म्हणून आज राज्यात त्या ठिकाणी सर्व जागेवर हे त्या ठिकाणी तिथे कलेक्टर ऑफिसपर्यंत धरणे हे आंदोलन चालू आहे। आणि याच्यामध्ये मागणी हीच आहे की आतापर्यंत ज्यांनी थेट वाहतुकीत काम यांनी या गोदाममध्ये काम केलेलं आहे आणि आज जे थेट वाहतुकीत काम सुरू होणार आहे तर काम कोणाचं जाणार आहे, ज्या गोदामचं काम जाणार आहे तर त्या गोदामामध्ये त्या ठिकाणी त्या थेट वाहतुकीचं काम त्या हमालाला त्या थेट वाहतुकीत काम मिळावं। आणि म्हणून हे आजचं त्या ठिकाणी धरणे आंदोलन राज्यभर चालू आहे की ज्यांचं काम ह्या त्या ठिकाणी जाईल हे थेट वाहतुकीचं काम काय आहे ते आधी समजून घ्या की आलेली गाडीमधलं पोतं उतरून ती गाडीमध्ये स्टँड रायशन करायचं आणि स्वस्त धान्य दुकानदारापर्यंत उतरायचं। तुम्ही द्वारपोच योजनेमध्ये हेच काम होतं आणि ते काम त्या ठिकाणी हमाल करत होते। आजही त्या ठिकाणी तेच काम आहे। आमचं म्हणणं आहे की ज्या गोदामचं काम जाणार आहे त्या हमालाला त्या ठिकाणी हे काम मिळालं पाहिजे। आणि याच्या आधीचं सरकारनेही त्या ठिकाणी बरेच निर्णयमध्ये केलेले आहेत की ज्या त्या गोदामाचं काम नोंदीत जे माथाडी कामगार आहेत त्यांच्याकडून ते करून घ्यावं असं त्या ठिकाणी निर्णय झालेला आहे। आणि सरकारने आजही या धोरणामध्ये तेवढाच एक बदल करायचा आहे की ज्या गोदामातलं काम आहे त्याच हमालाने त्यांनी करावं, एवढंच त्या ठिकाणी धोरणामध्ये बदल करण्यासाठी आज आम्ही बसलेलो आहोत। आणि दुसरी मागणी ही आहे की यांचं जे त्या ठिकाणी पेमेंट आहे याला 6 महिने लागत आहेत आणि ते दर महिन्याला त्या ठिकाणी 10 तारखेला माथाडी बोर्डात जमा व्हावं ही एक मागणी आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून यांचं महागाई निर्देशांक त्या ठिकाणी शासनाकडे प्रलंबित आहे, तोही त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या ठिकाणी यांचा तो द्यावा यांना सगळ्यांना, एवढीच त्या ठिकाणी या 3 मागण्या मुख्य आहेत। त्या जर त्या ठिकाणी सरकारने सोडल्या तर हे आंदोलन त्या ठिकाणी आम्ही सोडायला तयार आहेत। नसता हे आंदोलन आम्ही जर सरकार याच्या धोरणामध्ये बदल करणार नसेल तर आम्हाला त्या ठिकाणी बेमुदत अशा प्रकारचं आंदोलन पुढे राज्यभर चालवावं लागेल।